नमस्कार. रेती व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. हळदी कुंकवाचं वाण. साक्षी, अगं तुझी पहिली संक्रांत आहे. हळदी कुंकू समारंभ जरा थाटातच करूया आपण. आणि हो, हळदी कुंकवाच्या दिवशी तू ना जरा लवकरच ये. हो, पण मला वाटतंय की तू सुट्टीच घे एका दिवसाची. तुला कधी जमणार ते मला सांग, म्हणजे त्याप्रमाणे तयारी करायला बरं मला. आई किती हो घाई, करूयात ना आपण आरामात सर्व. आणि हो, तुम्ही एकट्याने सर्व धावपळ करू नका. मी फ्री असेल की करूया आपण काम. अगं साक्षी, घाई कुठे आहे? कालच देशपांडे काकूंच्या घरी झालं हळदी कुंकू. पाटील ताईंचे मिस्टर दवाखान्यात ऍडमिट आहेत, म्हणून त्यांचं आता पुढे ढकललं गेलं. म्हणून या आठवड्यात आपल्याच घरी उरकून टाकूयात हळदी कुंकू, असंच ठरलं आहे आमच्या ग्रुपचं. आणि हो, ते त्या वाणाच्या वस्तू काय घ्यायच्या ते अजून ठरवलं नाही आपण. मला वाटतंय की तुझी पहिली संक्रांत हळदी कुंकू आहे, जरा बारीतलंच काहीतरी देऊया. साक्षीची लग्नानंतरची पहिली संक्रांत. सासूबाईंचा उत्साह पाहण्यासारखा होता, कारण वाणात काहीतरी किमती आणि जरा सगळ्यांपेक्षा वेगळ्या वस्तू देऊ त्यांना आपल्या किटीच्या ग्रुपमध्ये मोठेपणा मिरवायची संधी सोडायची नव्हती. बरं, साक्षी आणि तिच्या सासूबाईपेक्षाही जास्त उत्सुकता किटीच्या ग्रुपलाच लागून होती, कारण साक्षी स्वतः एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर होती. तिच्या सासू म्हणजे जोशीबाई, त्या तर होत्याच मुळात हौशी आणि पैसेवाल्या सुद्धा बरं का. म्हणून त्या काय वाण देतात, हळदी कुंकवाचे कसे आयोजन करतात याकडे त्यांच्या सर्व मैत्रिणींचे लक्ष लागून होतं. जोशीबाई तर चक्क चांदीच्या हळदी कुंकवाचे करंडे वाणात देण्याचा विचार करत होत्या. तसे त्यांनी साक्षीलाही बोलून दाखवले. साक्षी तेव्हा काहीच बोलली नाही, कारण हळदी कुंकवाच्या नावाखाली उगाच जास्तीचा खर्च आणि बडेजावपणा करणे तिला चुकीचं वाटत होतं. पण सासूबाईंचा उत्साह पाहून तर ती काहीच बोलली नाही. हळदी कुंकवाच्या दिवशी जोशीबाईंनी खास पतंगाचे डेकोरेशन करून घेतले. सुंदर सुंदर हलव्यांचे दागिने, भारीतली काळी पैठणी, सारे आयोजन आणि अगदी व्यवस्थित आणि सुंदर. फक्त वाण्यात देण्यासाठी करंडे तेवढे साक्षी आणणार होते. तिने सासूबाईंना तसे सांगितले होते. आई, तुम्ही बाकी सर्व तयारी बघा, मी वाणाचं बघते. आणि हो, हळदी कुंकवाच्या दिवशीच आणेल बरं का वाणाची वस्तू. सासूबाईंनी तिला एक डिझाईनही देऊन टाकली होती. अशा डिझाईनचे करंडे आण म्हणून बजावून सांगितले होते. साक्षी छान काळी पैठणी, हलव्याचे दागिने घालून तयार झाली. फोटो सेशन झाले, नंतर हळदी कुंकू झालं. आता वाणाच्या वस्तू देण्याची वेळ आली. सासूबाईंनी साक्षीला विचारले, करंडे कुठे ठेवले आहेस? मी घेऊन येते. लगेच साक्षी उठून बाहेर गेली आणि वाणात देण्यासाठी आणलेली तुळशीची रोपं घरात घेऊन आली. सासूबाई अवाक होऊन पाहत होत्या. एवढी रोपं कशाला आणलीस, हा प्रश्न त्यांना पडला. साक्षी, अगं काय हे, मी तुला करंडे मागत आहे आणि तू हे काय करतेस? ही वेळ आहे का आता ही रोपं घरात आणून ठेवायची? आई, अहो हेच तर आहे आपल्या हळदी कुंकवाचे वाण, तुळशीची रोपं. काय हे रोपं आणलीस तू वाटण्यासाठी? मी तर तुला करंडे. आई, आपण चांदीचे करंडे देणार होतो, जे मला वाटते सर्वांकडेच असते. तुळस सर्वांच्याच घरी असेल, पण आपण हळदी कुंकवाचे वाण देण्याचा एक नवा पायंडा घालूया. नवीन वर्षात एक नवा संकल्प करूया. कुठलीही मोठी किंवा किमती वस्तू देऊन मोठेपणा दाखवण्यापेक्षा ही प्राणवायू देणारी, औषध गुणांनी परिपूर्ण अशी तुळस देऊयात सर्वांना. काय वाटतं तुम्हाला? सुनेचा जास्तीचा आगाऊपणाचा तसा राग आला होता सासूबाईंना, पण तिच्या विचारांपुढे त्यांचा राग टिकला नाही. हळदी कुंकूला आलेल्या बायकांना साक्षीचा अभिमानच वाटत होता. वरील कथा आणि कथेत पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत, तरी कुणाच्या आयुष्याशी मिळते जुळते प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा. नमस्कार. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.